हरेना हरे राम कृष्णा हरी हरी जय जय राम कृष्णा
ऐसी करवरा विधाते करिला भावी हरे माते तुम्हा संता ऐसी करवरा विधाते करिला करिला भावी करिला
बाबुलीचे चित्त वाहे बाबुलीचे चित्त वाहे बाबुलीचे
Gare
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भारवाही त्याची सर्वस्व हित साही आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझी तुम्हा संता ओरी ओझी आईसी कळवा याची जाती करीला भाविन प्रीती पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा
पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणी बोलतो वचने अति भाविका नैमित्तिक सेवेच्या अनुषंगाने आज आपण विको कमी करा बेस देतो मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये आज या 8व्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने ज्यांनी इहलोकामध्ये येऊन आपलं नित्य कार्य व्यवस्थित केलेलं आहे आणि पारमार्थिक कार्य बी व्यवस्थित केलेले गोपाबाई शामरावजी काळे, विनवीत मध्ये लक्ष्मणरावजी किशनरावजी दंदने, मारुती किशनरावजी दंदने यांच्या वतीनं ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. या सेवेचे वकील 2 नाहीत 3 आहेत. ज्या दिवशी कृष्णा महाराजांनी मला फोन केला की बाबा आपल्याला पुण्यतिथी सेवा करायची, माणूस बाकीच्याच मोडील पण नावातच ताकद आहे. हा, बाकीच्याच मोडल्यावर लुस्कान व्हायचं नाही पण कृष्णाचं मोडल्यावर अवघडच आहे ना. ते बापूला मला माहित आहे, ते म्हणून दाखवत नाही पण कुठं आडवा पाय घालण्याची गॅरंटी नाही. कृष्णा महाराजाला केशवदादानं बाळूभाऊनं विनंती केली आणि कृष्णा महाराजांनी मला निरोप दिला. या निरोपावर हा योग आहे. आज तुम्ही कीर्तन थोडं ऐकाय आलात पण कान तृप्त करण्यासाठी आलात तुम्ही. आता त्या आवाजावर तुमचं प्रेम आहे. सहसा लोक उपमा देतात बापूला की संगीत अलंकार, संगीत विशारद. माझं वैयक्तिक मत एखाद्या वेळेस चुकू शकतंय. बापूला अलंकार म्हणण्यापेक्षा, संगीत विशारद म्हणण्यापेक्षा संगीताचं ज्ञान घेऊन वारकऱ्याचा संप्रदाय चालवतात म्हणून त्यांना वारकरी भूषण म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनाही त्यांचं काही वाटणार नाही मला वाटले का, कारण वारकऱ्याची जी ताकद आहे ती तुमच्या विशारद मध्ये अलंकार मध्ये ताकद नाही. मी बोलू शकत नाही त्या गोष्टीविषयी कारण माझं त्या क्षेत्राशी ज्ञान कमी आहे. पण बरेचसे गायक लोक आहेत, बरेचसे अलंकार नाही मी म्हणीन डिग्री कंप्लीट आहे, डॉक्टर की आहे, पण त्यांना तुम्ही अभंग गायला लावा. अभंग गातील असं नाही, गाणार नाहीत असं नाही म्हणणार मी, पण एक आहे का अभंगात जे गायलेला जो राम आहे ना तो अंतकरणापर्यंत पोहोचू शकत नाही. मग अंतकरणाचा ठाव घेतला बापूच्या आवाजाने. उभ्या महाराष्ट्राच्या बाहेर मला वाटते 4 राज्यात हे लोक, गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, दिवस रात्र प्रत्येकाच्या आनंदासाठी पळतात. मग बापू असतील, आता तुम्ही पखवाज ऐकला, तुमचं काही नाही पण मलाच वाटलं पखवाजच होऊ द्या जरासं का. ह्या गोड स्वभावाच्या, गोड वादनाच्या, गोड संगतीच्या सान्निध्यात आपल्यासारखे माणसं क्वचित कधीतरी मिळतात. जगद्गुरु तुकोबाराचं प्रमाण आहे बघा, विरळा पावे असं होते आपल्याला कधीतरी. पण या असे आपल्या तावडीत आल्यावर ह्याला 3-4 तास सोडलं नाही पाहिजे. काय अडचण नाही होय पिंटू भाऊ. हां, कारण एक तर
पुढचं बोलता येणार नाही, कॅमेरा आहे. माझ्यासोबत मनोज महाराज राऊत आलेत, आमचे एकनाथराव आहेत, कुलकर्णी सर, सुरंजन भाऊ झोलकर आहेत, पडेगाव आहे सगळंच. तथा आमची जिजा आहेत, इकडे हनुमान महाराज आहेत, सुदाम महाराज आहेत. पिंटू भाऊचं तर नाव घ्यायची गरजच नाही, ते आमच्या कुटुंबातले आहेत. आणि ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे आदरणीय नागनाथ महाराज, दत्त संस्थानचे अधिष्ठी, हेही उपस्थित आहेत. आज तुमच्या समोर मी सेवेसाठी 4 चरणाचा अभंग निवडलाय. अभंगाकडे पाहिल्यावर सबंध अभंग माईचं वर्णन करणार आहे, माईचं वर्णन करणार. मग माय 3 प्रकारचे आहेत. मला आताच बापूंनी बापू चाल गात असताना म्हणजे मालक, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. जाणे का वाहे, पुन्हा माझ्या लक्षात राहायचं नाही. जाणे हा सार्वजनिक शब्द आहे, जाणे का आहे सार्वजनिक आहे, पण वा हे एकच आहे, ती म्हणजे माय आहे. सगळेच जण प्रत्येकाच्या हिताचं काय करतात, जाणतात. मग त्यात शिक्षक आले, त्यात गुरु आले, त्यात देव आला, त्यात संत आले, आणि या तिघात एकच एक साम्यता येते, ती माय येते. आणि म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हा, महाराजांनी सांगितलं माईचा जो मोठेपण आहे ते जगद्गुरु तुकोबाराने आजच्या अभंगात देवापेक्षा श्रेष्ठ दाखवलाय. कारण या भूतलावर संबंध जीवाचं पालन पोषण जर कोण करीत असेल तर कोण आहे, कोण आहे? पालन पोषण करणारा देव आहे, देव आहे. मग देवाला सुद्धा आपण मायच म्हणू शकतो ना. देवाला सुद्धा कोण आहे, देव कोण आहे, मायच आहे. माय आहे का, कारण पांडुरंग परमात्म्याकडे संबंध जीव बघत असताना कोणाच्या दृष्टिकोनातून बघत आहे, माईच्या दृष्टिकोनातून बघत आहे. आणि मायच आहे ती का, कारण कोणत्या लेकराला भूक लागली हे कोणाला कळत आहे, माईला कळत आहे. बापाला कळत नाही असं नाही. रामचंद्र महाराज तुतार म्हणून काय, माय बापाला कळत नाही असं नाही, पण बाप तेवढं जाणू शकत नाही. पांडुरंगाला माईची उपमा दिली बघा साधू संतांना. माय तरी ऐसी सांगा, माय तरी ऐसी सांगा, तरी ऐसी सांगा. सारखं देते, सारखं देते. मग ते लेकरू पशु राहू द्या, ते लेकरू
प्राणी राहू द्या का ते लेकरू मनुष्य राहू द्या, पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर, तिला सगळ्या लेकरांची काय करावं लागती, काळजी करावं लागते. पण मला बसलेल्या श्रोत्याला विचारायचंय, नुसती काळजी करणारीच माय का? नुसती काळजी करणारी का नाही? देवा तू आमूचा कृपाळ, ते पाळ दिनवसल, लागे वाकडे जाता, भक्त प्रतिपाळ दिनवचले, पाये तुम्हा उलिसे हार, फार सकळ चालविसी. देवा तू कृपाळ भक्त प्रतिपाळ, हो दीन वत्सल, माय तो माऊली, वा स्नेहाळ, भार सकळ चालविसी. माईतलाच प्रकार आहे. कशातला प्रकार आहे? माईतला प्रकार आहे. पण माईतला प्रकार मला दुजेपणा दाखवायचा. काय दाखवायचा आहे? दुजेपणा दाखवायचा. का? कारण सगळ्या माईचा स्वभाव सारखा नसते. देव बी मायच आहे, देव बी मायच आहे. देव आपल्या देहाची पालन पोषण करणारी जी माय आहे का तसाच परतपाळ करते. परतपाळ करीत नाही असं नाही, उलट. कारण माईतला थोडा फरक येते कधी कधी. दोन माया आहेत, किंवा एका माईचं लेकरू आहे आणि दुसरं बहिणीचं लेकरू आहे. एका माईचं लेकरू आहे आणि एका बहिणीचं लेकरू आहे. मावशी जरी झाली तर ती त्याची कोण आहे? मायच आहे. मला तुम्हाला बसलेल्या श्रोत्याला विचारायचं, लेकर जेवाय संगच बसलेत आणि लाडू एकच आहे. लेकर जेवायला संगच बसलेत आणि लाडू एकच आहे. ती माय अर्धा अर्धा करून देते का? अर्धा अर्धा करून देते का? नाही म्हणा तर हो म्हणा, मोठ्यानं म्हणा की. मग तुम्ही जसं एकदम असे गंभीर होऊन बसला. बरं, अर्धा अर्धा करून बी देत नाही. अजून सांगू मजेशीर गोष्ट, त्या दोन्ही लेकराच्या देखत बी देत नाही. दोन्ही लेकराच्या देखत देत नाही, अर्धा अर्धा करून देत नाही. अजून सांगू का? आणि एकट्याला खाऊ घातल्याशिवाय आपुलियाचा कोळ
देवाचा कळवळा अनेक बाळ वरी नये. हे जे दृष्टांत दिला मी तुम्हाला, या दृष्टांतात थोडासा फरक आहे. जी माय आपल्या लेकराला आपल्या पोटात वाहती, आपल्या पोटात काय करती? वाहती. त्या माईला लेकर सारखेच की हो? त्या माईला लेकर सारखेच की. हा, मग मला तुम्हाला विचारायचंय, भगवंत आपल्याला पोटात घेतो का नाही? किंवा आपण जे जन्मलोत ते आपल्याच माईच्या पोटातून नाही जन्मलोत, देवाच्या सुद्धा पोटातून जन्मलोत आपण. देवाच्या पोटातून सुद्धा. फक्त एवढंच आहे, देहाचा आणि जीवाचा जरासा बाजूला विचार करावा लागेल. ममई वंशो जीवलोकी. हो, भूत सना जीवभूत सनातना मनश्चष्टानि इंद्रियानी प्रकृती स्थानी करशेती. हा जीव कोणापासून बाजूला आलाय? देवापासून बाजूला आलाय. कोणापासून? देवापासून बाजूला आलाय. नसनत लक्षात येईल तर प्रमाण दिलं तुकोबरायाने. तुकोबराय म्हणले भगवंताच्या पोटातून आपण जन्माला आलो. हरी हा बाळक नंदा घरी, हरी हा बाळक नंदा घरी, हरी हा बालक. ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी. ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा, ओ बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी. आनंद ब्रह्मांड उदरी, हरी हा बाळक नंदा घरी. देवाच्या पोटातून आपण जन्मलो, देवाच्या पोटातून. मग देव आपली कोण झाला? माय झाला. देव आपली कोण झाला? माय झाला. नाही, देव आपली कोण झाला? तुम्ही म्हणले ते आई झाला. आणि म्हणून बाळभाऊ माग तुमच्याकडे लोक बघायत माईक नसून. काय देव आपली माय झाला. आणि मला वाटते लेकरू हक्क कोणाकडे गाजवित आहे? माईकडेच गाजते. कधी गाजित आहे? लेकराला. मला तुम्हाला विचारायचे बसलेले श्रोते मंडळ, 99% लेकराला माईची आठवण कधी येते? भूक म्हणा किंवा सार्वजनिक शब्द सांगाल, संकट पडल्यावर. कधी? संकट पडल्यावर. आणि मग माणूस म्हणताय दुसरं जगात कोणीच दिसत नाही. कोण दिसतंय? आई दिसते. विठाला विठाला आता पहाते सकाळी, आता पाहते धाव घाली आई, आता पाहते सकाळी. धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. मग इथं कळत आहे की माईला संकटात बोलवायची गरज नाही. माईला संकट लेकराचं कळतच असते. म्हणून देव मायच आहे, पण 2 माईपेक्षा देव कमीच आहे.
दोन माईपेक्षा काय देव कमीच आहे. मग दुसरी माय कोणती? पहिली माय सांगितली मी तुम्हाला. पहिली माय कोणती? देव. दुसरी माय सांगितली संत. दुसरी माय काय सांगितली? संत सांगितली. आणि माईला सार्वजनिक शब्द आला. सार्वजनिक तिन्ही माईला शब्द येते. एक प्रमाण दिलं आपण. कोणी? त्यांनी प्रमाण दिलं ना आपल्याला. चौचरणी प्रमाण होतं. त्यात शब्द आला माऊली. त्यात शब्द काय आला? माईला शब्द आहे काय? माऊली. आणि मग जगद्गुरु तुकोबाराने अभंग करते वेळेस हा अभंग संत प्रकरणातला केला. आणि संत प्रकरणात अभंग केल्यामुळे तुकोबाराच्या लक्षात आलं की संत जी माय आहे ही देवापेक्षा श्रेष्ठ आहे. विठाला विठाला देवाला लेकराचं संकट सांगावं लागतंय. मला तुम्हाला विचारायचंय, संताला संकट सांगायची गरज नाही. संताला सामान्याचं दुःख आपोआपच कळत आहे. संताला सामान्याचं दुःख आपोआपच कळत आहे. आणि म्हणून आपोआप कळल्यामुळं जेने निगमवली ज्ञानोबरायाला माऊलीची उपमा दिली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबराय माईच्या भूमिकेत आहे. म्हणून ज्ञानोबरायाला प्रत्येक लेकराचा आहार कळाला. बघा काय कळाला? प्रत्येक लेकराचा आहार कळाला. ज्ञानोबरायाला माहित होतं की सगळे लेकर एका मराठी सांगतो क्वालिटीची नाहीत. सगळे लेकर काय नाहीत? एका क्वालिटीची नाहीत. एखादं उच्च ज्ञानी होईल, एखादं अज्ञानी होईल आणि एखादं सामान्य होईल. हो, ते सामान्य लेकरांनाच म्हणावं जेने निगमवल्ली
ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तो हा माझ ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. म्हणून ज्ञानोबरायाला सगळ्या लेकराचा आहार कळाला. ज्ञानोबरायाला माहित होतं काही लेकरं माझे भोळे, यांना संस्कृत जमायचं नाही. म्हणून संस्कृत जमत नाही हे कोणाला कळालं? ज्ञानोबरायाला कळालं. मला वाटतं सगळ्या लेकराचा सगळा स्वभाव बापापेक्षा जास्त कोणाला कळत आहे? माईलाच कळत आहे. हा, बोलू का अजून एक शब्द? कधी कधी माईला माहित असते गावात भांडणं आणणार लेकरू आपलंच आहे, आपलंच आहे. पण गाव त्याच्या माग लागू द्या, बापान त्याला मारू द्या, त्याची कड कोण ओढते? एवढंच आहे. एकांतात जाऊन त्याला धरून गळपाटून रडल, पण समाजापुढं त्याला उघडं पडू देत नाही. तिलाच काय म्हणायचं? समाजापुढं उघडं पडू देत नाही. हा, त्याच्यासाठी करेन ती तळाई तिची. तुका म्हणे वत्स धेनू एकी चित्ती तैसे मज येती सांभाळे. का? ती करीन ती करीन. पण ज्ञानोबराच्या लक्षात आलं सगळ्या लेकरायला ज्ञानेश्वरी सुद्धा कळायला याची काही नाही गॅरंटी नाही. कारण ज्ञानेश्वरीतले काही काही शब्द आहेत बऱ्याच वेळेस वाचून बी शब्द तर लक्षात येत नाही सावद्या, पण त्याचा अर्थ कळतच नाही. हा, डोक्यात मुंगे येतात. का? कारण ते शब्दच करणारे ज्ञानोबर आहेत. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून ज्ञानोबरांनी हरिपाठ केला. काय केला? हरिपाठ केला. कोणासाठी? एक सामान्यातल्या सामान्य. जरा कोणाला वाटलं नाही आपल्याला या वर्गापेक्षा पुढच्या वर्गात शिकायचंय तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. दुसऱ्याला वाटलं नाही ज्ञानेश्वरी तर करायचीच, पण थोडा भगवंताचा जवळीकता साधण्यासाठी आपल्याला पुढचं पाऊल टाकायचंय. मग तुम्ही गाथा वाचा. तुम्ही कधी कधी श्रोते मंडळी लक्षात करीत जा, 99% महाराज लोक, मी 1-2% सोडून द्या, 99% महाराज लोक ज्ञानोबरायाचाच अभंग घेतात कीर्तनला. का घेतात? नाही. मग सरळ सोपा आपलं कोणालाच काय कळणं. गेले तुकोबरायाच्या घरी. तुकोबराया मी म्हणले घातला दुकान आमचा मोकळा पसारा आहे म्हणजे ज्ञानोबरायाचं तर ठीक आहे. जर गाथा कळाला तर ज्ञानोबराया म्हणले चला या पुढं. का? लगेच त्याला त्यासाठी काय केला? विचार सागर केला. त्यासाठी काय केला? विचार सागर केला. ज्ञानोबराया म्हणले चारही लेकरला जमत नसन. ज्ञानोबरायानं सगळ्यात उघड सांगितलं श्रवणाची मिशी बैसावे येवनी साम्राज्य भुवनी सुखी नाम. वाह वाह
पाऊल खाली माता जानुनी पाऊल खाली तैसे जगी तैसे सर्व जगी तैसे करुणी धावली विठाला विठाला विठ्ठल 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 लेकुराचे चाली माता जाणोनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. तिला माय म्हणाव का तिला लेकराचं कळाव. ह बघा तुम्ही आपण काय आता महाराजाला सोडलं तर आपण सगळे ग्रस्तीच आहेत. कपड्याहून गेलो मी हा हे मोतीराम आपलं मोठ्या महाराजासारखं चांगलं तेवढा शब्द काढा. काय सांगू ना मी होय असं होतंय बोलत बोलत होतंय ते का नवीन लेकरू त्याला चलता येत नाही. मला वाटलं हे पुरुषाला कमी कळत आहे. त्याला मायच व्हावं लागतं. माय त्याचे एवढले पाय आपल्या अंगठ्यावर घेते. कशावर घेते? अंगठ्यावर घेते. आणि आपण पाय काय करते? माग घेते. त्याला पाय उचलायची गरज नाही. त्याला पाय उचलायची गरज नाही का हिनं पाय उचलला की त्याचा पाय काय होतं? हिनं पाय उचलला की त्याचा पाय आपोआपच उचलत आहे. ते पाय माग घेतला की ते माग घेते. ते पाय माग घेतला की ते पाय माग घेते. एवढं फुगत आहे एवढूसच असतंय पण असं फुगत आहे त्याला वाटतंय मला चलाही आलंय आता. पण त्याला माहित नाही का तुझे वरचे हात कोण धरले कोणाच सांगायलो मोठ्यानं बोला की कोणत्या हा तुम्ही त्या लहान लेकराकडेच जा. असे बरेच इथं बसलेले बी लेकर आहेत. यायला लक्षातच जैन झालंय का सगळं जे करायला ते आपली मायच करायली. सगळं जे करायचे कोण करायली? हा माय तरी आईशी सांगा. इकडं गेलं विठाला विठाला ती माय सगळ्याला सारखं करते. नाथ महाराज म्हणजे नाथ महाराज म्हणजे तिच्यापाशी अजिबात दुजा भाव नाही. एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे ज्ञानराज माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे. आम्ही दोन एक गोष्ट देवाचा उदरातून जन्मलोत हे दाखवलं. आता संताच्या उदरातून जन्मायलोत हे आणलंय आता 1:30 वाजेपर्यंत. माईचा स्वभाव सांगा तुकोबारायांनी माईला संताच्या पंक्तीत बसले देवापेक्षा श्रेष्ठ केले. मग ज्या दिवशी या संताच्या उदरातून आपण जन्मतो का त्या दिवशी किती सामान्य असू द्या आणि किती श्रेष्ठ असू द्या ती किती वर्ष वाचला याची काही गॅरंटी नाही. मग ते जन्मला त्या दिवशीच त्याचा तो जन्म झाला. विठाला विठाला गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र
गुरुपुत्र झालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा सांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मी 2 माया दाखवल्या का यांनी आपल्याला पोटात वाहिलंय त्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लिकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाती. महाराज म्हणे ती माय वयानं लहान असते पण ती माय मायच असते. 14 वर्षाची माय 1400 वर्षाच्या लेकराला जन्म देते. काय करते? 1400 वर्षाच्या लेकराला काय देते? जन्म देते. तिला कोण व्हावं लागते? मायच व्हावं लागते. हा का? चांगदेव महाराजांना पश्चाताप झाला. माझ्याकडे एवढी सिद्धी असते मी काळाला हुलकावणी देणारा. मी इतकी वर्षे माईपासून काय राहिलो? वंचित राहिलो. हा आज मला माझ्या मुक्ताईच्या रूपानं माझी ओरिजिनल माय भेटली. माईनं माझ्या जीवनाचं काय केलं? कल्याण केलं. म्हणून शास्त्र सांगतं संताच्या पंक्तीत तुमची आमची सामान्य माय बसती बघा. संन्यासी लोक एकदा संन्यास घेतल्यावर पुन्हा कोणत्याच अंत्यविधीला येत नाहीत. कोण? संन्यासी अंत्यविधीला बी येत नाहीत आणि मला वाटतंय लग्नाच्या बी कार्यक्रमाला येत नाहीत. पण जर वेळच पडली जवळचे असताल तर त्याच्यात एक काम त्यात सबसिडी आहे. एक तर लग्न लागायच्या अगोदर येऊन जावा, नाही तर मग नवरदेव नवरी सगळं आवरल्या येऊन जावा, त्यांना ती मुभा आहे. पण मला एक गोष्ट सांगायची, आपल्या शास्त्रानं आणि आपल्या परमार्थानं या नियमाला बगल दिली. ज्यावेळेस शंकराचार्यांना संन्यास घ्यायचा होता त्यावेळेस शंकराचार्य माईला एकुलती एक होती आणि माई संन्यासाचा काय द्यायला गेल्या? परवानगा द्यायला गेल्या. आता शंकराचार्य म्हणजे
3 जगद्गुरूपैकी एक जगद्गुरु. जसा तुकोबरायचा महाविष्णूचा अवतार नाही म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. तसं शंकराचार्य देवाचाच अवतार आहे. शंकराचार्यानेच लीला रचली. माय तळ्यात धुणं धुवायली आणि शंकराचार्य लहान 5-6 वर्षाचे असताना तळ्यात पोहू लागले. त्याच्यात पोहता पोहताच लीला रचली. का? मगर रूपी देव आला. मगर रूपी देव आणि देवानं पाय पकडलाय कोणाचा? शंकराचार्याचा. आणि मग शंकराचार्य म्हणले आई आता तुला मला सोडून द्यावं लागतंय. का हो म्हणल्या? म्हणले माझा मगरीने पाय पकडला. आता मी मगरीच्या तावडीतून नाही. मला तुम्हाला विचारायचं माय गप बसेल का? नाही ना. लाख प्रयत्न केले पण ही लीला जी रचली होती मरण्यासाठी रचलीच नव्हती. कशासाठी रचली होती? संन्यासासाठी रचली होती. मायच हात जोडू लागली शंकराचार्यांना. बाप्पा याच्यातून तो काय सुटण्यासाठी तुमच्याकडे उपाय आहे का? हाय बॉ म्हणले. काय? तुम्हाला संन्यासासाठी काय दे? परवानगी दे. लगेच ही मगर सोडती. ह्या दोघांचंही ठरले आहे. लगेच माईनं आपल्या स्वार्थासाठी लेकराकडे आशीर्वाद रूपी संन्यासासाठी काय दिला? परवाना दिला. आणि शेवटी मगरीनं सोडल्यावर वर आल्यावर कवटाळलं आणि सांगितलं या भूतलात मला तुमच्याशिवाय कोणीच नाही. उद्या माझं जर काही बरं वाईट झालं तर मला कोण आहे? जशी भगवंताला विनंती केली ती बघा यशोदा मैयाने. लल्ला इतकी वर्षे माझ्यासोबत राहिलात तुम्ही. मी तुम्हाला माय म्हणूनच पालन पोषण केलं पण माझी शेवटची एक विनंती आहे भक्त म्हणून की तुमची माय ज्यावेळेस वैकुंठवासी होईल त्या दिवशी तुम्ही माझ्या डोळ्यापुढे पाहिजे. तुमचं नाम माझ्या मुखात पाहिजे. का? कारण मी यशोदा मैया ह्या देहाला जन्माला आले. माझ्या जन्माचं काय झालं पाहिजे? कल्याण झालं पाहिजे. म्हणून त्या रथाच्या पुढं उभा राहून विनंती केली. माय म्हणून नाही. लोक म्हणतात विश्वाचा जनिता यशोदेशी माता. कसं म्हणलं? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. हा तसं शंकराचार्यांची आई विनंती करू लागली. माझी एक शेवटचीच विनंती तुम्हाला. तुम्ही संन्यास घेतल्यावर मला अग्निदाग कोण देईन? तुम्ही संन्यास घेतल्यावर मला अग्निदाग कोण देईन? शंकराचार्य म्हणले आई का हे जी परंपरा आहे ती एकमेव मी मोडील. मी भूतलावर कुठेही असू दे ज्यावेळेस मला निरोप लागल त्या दिवशी मी येईन आणि तुला अग्निदाग देईन. का? जे संन्यासी देवाच्या पाया पडायचं म्हणलं ते देवाच्या चरणाच्या पाया पडत नाहीत. ते आपलं काय लायतात? दंडक असते त्याला दंडक म्हणतात. ते दंडक देवाच्या छातीला लावायचं आणि आपल्या छातीला लावायचं. संन्यासाचं दर्शन होत असतं. ते संन्यासी कितीही मोठे हो द्या त्या संन्याशाला यदा कदाचित बापाच्या पाया नाही पडलं तरी चालेल पण माईच्या पाया पडल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून महाराज म्हणे लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी. ऐसी कळवळ्याची जाती 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 ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती 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 ऐसी ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती ऐसी कळवळ्याची कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती
विठोबा रखुमाई माई डोबार कुमाई डोबार कुमाई हरी डोबार कुमाई आम्हाला 11:30 ते 1:30 सांगितलं होतं ना. 1:30 मग हा महाराज आईशी कळवळ अशी जाती पण काय करती जे बाप करू शकत नाही ती माय करते. जे बाप करू शकत नाही ती काय करते माय करते. आपल्या देहातच आपल्या परभणी जिल्ह्यातलं एक वाक्य आहे बघा. परभणी जिल्ह्यातलं मला माहित नाही पश्चिम महाराष्ट्र आहे का नाही पण आपला आपला स्वाभिमान म्हणून सांगायला हरकत नाही. आपल्या देहातच माय बी है बाप बी है. माय बी है आणि बाप बी है. पोट माय आहे आणि पाठ बाप आहे. हा म्हणून पोटातला आणि पाठीतला साम्यता सारखाच आहे का. तुम्ही असंच बसा 5-6 वाजेपर्यंत सारखंच आहे का साम्यता नाही. हा अलग आलंय का प्रेमात फरक आहे. प्रेमात फरक आहे म्हणून आपल्याकडलं वाक्य आहे का कधी बी कोणाला बी पोटाला माराव. काय तुम्ही तुमचं ठरवा. विठाला विठाला एक शब्द बोलता येईल माता माऊली विषयी. महिला सगळ्या असतील पण जी माय झाली नाही का तिला माईचं कर्तव्य कळणार नाही आणि माईचं प्रेम बी कळणार नाही. म्हणून बघा तुम्ही यदा कदाचित अदृष्ट दुर्भाग्य असेल तर एखादी माय जर माय नाही झाली का त्या माईला जेवढ्या वेदना होतात या भूतलावर दुसरं कोणालाच वेदना होत नाही. तिला प्रत्येक पावला पावलाला दुःख होत आहे. आणि जी माय वेदना सहन करते त्या वेदना सामान्य नाही. तो पुरुष मंडळाच्या विषयी बोलू नये त्या शब्दातच अर्थ दडलाय. कोणता अंत बाळांत पण नाही बाळांत का जन्मलं तर बाळ नाही तर काळ का. ही गोष्ट करण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणजे हे माईचाच अनुभव पाहिजे. पोटी भारवाहे पोटी भारवाहे पोटी भारवाहे पोटी भारवाहे भारवाहे कोटी भारवाहे कोटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही तसाही आईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीतीन म्हणून लेकराचं कर्तव्य ज्ञानोबाराने सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणजे ज्या लेकराला
माईनं पोटात वाहिलंय आणि त्या लेकराची चिंता माईनं मरस्तोर केली. त्या लेकराचं कर्तव्य ज्ञानोबाने सांगितलं. सोम सूर्य ग्रहणे येऊन करीती पारवणे माता पिता मरणे अंकित दिवस. ज्या लेकरानं हे काम केलं त्या लेकराला जीवानं मोठेपणा दिला नाही, देवानं मोठेपणा दिला. तयाचा हरी हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी वाटे देवा. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती देसाची. हो कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक. कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरीख वाटे देवा कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक सात्विक. जरा टाळ्या तरी वाजव दादा. संध्याकाळचं असल्या वाटतंय, दिवसा दिसायला ना कोणी कोणी टाळ्या वाजून झालं. आणि उद्धव बापूसाठी वाजू नका. पिंटू महाराजसाठी वाज. का उद्धव बापू कृष्णा महाराज हे तर गाजलेलेच माणसं आहेत, हे करतील. अरे आमच्यासारखं सामान्य करायला शिष्य करू लागल्यावर गुरुची छाती फुगूनच येईन ना. का लेख नाही नाही पुत्राच्या विजयी म्हणून कृष्णा महाराजसाठी उद्धव बापूसाठी वाजू नका, पिंटू महाराजसाठी वाजा. का हे माणसं शिकाय नाही गेली ना, माणसं शिकाय नाही गेली पण शिकली बी नाही. आमचे मनोज महाराज बी तसंच आहे. मनोज महाराजची घरची परिस्थिती जेमतेमच आहे, पण शालेय शिक्षण शिकत शिकत मला वाटलं मनोज महाराज म्हणजे एकलव्यासारखं कार्यक्रम झाला. सगळं तुमचाच माल आहे, सगळा माल कोणाचा आहे? बापूचाच आहे. फक्त बापूच्या संगतीत बापूच्या संगत नाही घडी. मग ते ऑनलाईनच घेऊ कार्यक्रम झाला.
बापूचीच आहे. म्हणून बापूची टाळ्या वाजूच नका. नाही नाही नाही, वाजूच नका. या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटी देवा. जगद्गुरु तुकोबाला विचारलं, तुकोबरा हा अनुभव तुमच्या जीवनात कस काय आला आणि या अनुभवाचं काय प्रतीक आहे? महाराज म्हणजे माईची सेवा केली की देवाची सेवा केली सगळं. बाकीचा सेवा करायची गरज नाही. सगळ्यांना दृष्टांत माहित आहे. पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आला, ते कोणाच्या सेवेसाठी आला? कोणाच्या सेवेवर प्रसन्न होऊन आला? हा, मायबापाच्या सेवेवर, मायबापाच्या. आणि कोणत्याही ग्रंथाकडे पहा, अगोदर नाव बापाचंच आहे. हा, माईचंच नाव आहे. आणि माय विश्वात श्रेष्ठ आहे. म्हणून महाराज म्हणले लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराज आम्हाला फायदा सांगा ना. अनुभव अनुभव नाही तुझ्या. विष्णूची महापूजा अनभाव अनुभव नाही तुझ्या. माझा दुसरा भावच नाही. मला माय एकच माहित आहे, ती माझी जन्म देणारी आणि दुसरी माझी माय संत. विचारलं कनकाई माता का? म्हणल्या दोन्ही सारख्याच आहेत. कोणत्या माय? कनकाई माता बी आणि दुसऱ्या माईचं नाव सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी. ते सगळ्या आईनं घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली पिंटू महाराज गया, त्यांना साथ करतील सुरंजन महाराज भेंडीकर. तुका मने माझे, तुका मने माझे, तुका मने माझे, तुका मने माझे, तुका माझे, तुका मने 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 माझे, मने माझे, तुका मने माझे, तुका मने माझे,
परिलाभा तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओजी ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती